याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की ज्या झोपडपट्ट्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोक खितपत पडलेले आहेत, म्हणजे काही झोपडपट्ट्यामध्ये विकास करता येत नाही, आउटलेट नाही, नाल्या नाही, रस्ते नाही. कोणाची जर कोणी घरामध्ये वारलं तर त्याची डेड बॉडीसुद्धा बांधता येत नाही, त्याला उचलून कुठेतरी बाहेर न्यावं लागतं. अशी अवस्था झोपडपट्ट्यांची झालेली आहे. त्याच्यामुळे वाल्मिकी आंबेडकर आवास योजना जी 1998च्या काळामध्ये राबवली गेली, त्याच्यानंतर IHSDP पार्ट 1 आणि पार्ट 2 या 2 योजनेच्या माध्यमातून जवळपास 1900 लोकांना शहरामध्ये जे घरं दिले गेले आणि उर्वरित ज्या झोपडपट्ट्या शहरामधल्या बुलढाण्यातल्या राहिल्या आहेत त्या 1900 लोकांना कायम पट्टे 8 दिवसात आपण देणार. उर्वरित झोपडपट्ट्यांकरता म्हाडाची मदत घेऊन 7 एकर जमीन म्हाडाच्या संयुक्त विद्यमाने विकत घ्यायची. नगरपालिकेकडे आणखी 1 एकर जमीन नगरपालिका ती विकत घेणार. नगरपालिकेच्या कचरा डेपोची 2.25 एकर जमीन, अशी जवळपास 10.25 एकर जमीन आणि जी काही जमीन मी दान केली अशा सगळ्या जमिनीचा वापर करून ज्या लोकांना कायम पट्टे आपण आता देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त जी झोपडपट्टी राहील त्या झोपडपट्टीवाल्यांना सुद्धा या ठिकाणी घरं देण्याचा निर्णय घेतला.